आणि यानंतर बातम्या राज्यातल्या होळी उत्सवासंदर्भातल्या आहेत। होळीच्या किंवा धुळवडीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय केला जातो आणि हीच बाब लक्षात घेऊन ठाणे महानगरपालिकेनं एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय। होळीच्या पार्श्वभूमीवरती ठाणे शहरामध्ये होणारा टँकरचा पुरवठा हा पूर्णपणे बंद ठेवला जाईल। पाण्याचा वापर टाळण्यासाठी, पाण्याचा अतिवापर किंवा गैरवापर टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। दरम्यान पालिकेनं नैसर्गिक रंगानं होळी खेळण्याचं आवाहन केलंय। होळी काही दिवसांवरती आली आहे, धुळवडही काही दिवसांवर आहे आणि पालिकेनं हा आदेश काढलाय। धुळवडीच्या दिवशी रिसॉर्ट आणि वॉटर पार्कमध्ये सुद्धा पाण्याच्या टँकरनं पाणी पुरवठा करण्यास बंदी घालण्यात आली आहे। आणि होळीच्या निमित्तानं राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये, कानाकोपऱ्यामध्ये वेगवेगळ्या परंपरा पाहायला मिळतात। तशीच एक परंपरा धुळ्यामध्ये आजही जपली जाते। साखर कंगन मोठ्या संख्येनं तयार केले जात आहेत धुळ्यामध्ये, वेगवेगळ्या कारखान्यांमध्ये, ज्याला मोठी मागणी असते। धुळे शहरातल्या 80 फूट रोड परिसरात मोठ्या प्रमाणात साखरेच्या गाठी बनवण्याचं काम सध्या सुरू आहे। विशेष म्हणजे मुस्लिम कुटुंबीय गाठी तयार करतात। धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिकसह मुंबईतही होळीच्या वेळेला साखरेच्या गाठींना मोठी मागणी असते। पण यंदा वाढलेल्या महागाईचा फटका या पारंपरिक उद्योगालाही बसलाय। त्यामुळे यंदा साखरेच्या गाठीच्या दरात वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय। आणि नंदुरबारमध्ये होळी सणाचा मोठा उत्साह दिसतोय। आदिवासी मंडळींमध्ये होळी साजरी करण्याची वेगवेगळी परंपरा असते, वेगवेगळ्या पद्धती असतात। आणि भोंगऱ्या उत्सवाला, भोंगऱ्या महोत्सवाला सुद्धा आता सुरुवात झालेली आहे। जवळपास आठवडाभर इथे होळीचा सण साजरा केला जातो। राजवाडी होळी आणि पारंपरिक नृत्यांनी 1 मार्चला सुरुवात होणार आहे होळीच्या उत्सवाला। या सणाच्या निमित्तानं गावागावातील आदिवासी बांधव एकत्र येतात आणि संस्कृतीचं जतन करतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।